आता मी हात घातलाय बघ ह्याच्यात. आता माझा हात काय तो स्पेशल आहे म्हणून तो ओळखत नाही किंवा माझा आधार कार्ड त्याच्यात दिलं नाही आनंद चिठ्ठी म्हणून. मग त्यामुळे मोबाईल पकडताना तुम्ही घाबरू नका. नाही मी घाबरत नाही, तुम्ही हाय नाही म्हणून तुम्हाला का डायरेक्ट तेवढा तरी विश्वास ठेवा. तो येईल की नाही मला काळजी आहे, तुम्हाला चावेल काळजी आहे. तुम्ही मास्क घाला की पूर्ण मग. होय दादा मास्क घालताय का बघा. लांब आहे ना. किती फूट आहे दादा आता बघूया फुटवर किती आहे का तुम्ही बाहेर येऊ. तुम्हाला ठीक आहे बरं. लोक नेहमी व्हिडिओ बघतात तरी पण काही भीती दूर होत नाही. एवढं इझिली पकडावलं त्याच्यावरून विचार करावा की हा हाताने पकडून चावत नसेल तरी सुद्धा आमच्या मनामध्ये तो अमरीशपुरी किती बसलाय आणि त्यांना धोका आहे. आता महिला पण आहे, त्यांनी नेहमी मला सांगतो की लहान लहान मुलं आहेत म्हणून हा हाताने पकडून चावत नसताना आमच्या मुलांना तुम्ही लवकर आणलं चावणे म्हणणे हे किती चुकीचं आहे. एखाद्या गाडीत जर लोक बसायला लागले आणि मी लहान मुले ऍक्सिडेंट होते म्हणजे तुम्ही आप शकून म्हणता आणि आम्हाला लोक बोलवणारे आमची लहान मुले आहेत म्हणण्याचा अर्थ असा होतो की तुम्ही आला आणि तर साप चावणार आहे. असं काही नसतंय. लक्षात घ्या. असा चुकीचा निगेटिव्ह विचार करू नका. सगळे साप विषारी आणि विषारी जरी असले तर ते उडून चावत नाहीत आणि हा पकडून चावत नसेल. किती वेळा तुम्ही व्हिडिओ बनवू द्यायचे, तुम्ही सगळे व्हिडिओ बघता फक्त आम्हाला आमची वाहवा किंवा आमची तारीफ करून हे करू नका. तुम्ही सुद्धा विचार करा की असा साप पकडत आम्ही आयुष्य भिवून गेलं, आमची कधीतरी भीती दूर होणार आहे की नाही, विचार करणार आहे की नाही. कारण तुम्ही विचार केल्याशिवाय भीती दूर होणार नाही. मेडिकलमध्ये टॅबलेट मिळत नाही कुठली भीती दूर करायची. आणि हा रोग जो आहे भीती नावाचा मानसिक असं अशासाठी म्हणतोय 60% फक्त घाबरून 90% मानवी चुकामुळे साप चावतात. त्यामुळे ही गोष्ट आपण नक्की विचार करावी. अलगद सापडला असं म्हणावं लागेल. उंदीर खाणारा साप आहे. आफ्रिकेतले लोक याला मुद्दाम पाळतात आणि आम्हाला फोन करणारे लोक लहान मुलांनी बायकांना चावणार आहे म्हणतात. हा साप काल पकडण्यापूर्वी पण इथंच होता, उद्याही राहणार आहे. हा बिनविषारी आहे पण विषारी उद्या येईल. त्यामुळे फक्त एखादा साप बघितला तर तो चावणारच आहे आज असं म्हणणं फार चुकीचं लक्षात घ्या. आणि त्यामुळे लोक आम्हाला गडबड करायला. 22 किलोमीटर अंतर मी जवळपास 20 मिनिटात आलो. हा अतिशय जास्त धोका आहे लक्षात घ्या. फक्त साप पकडण्यासाठी धोका नव्हे, हा तर बिनविषारी होता. गाडी चालवून धोका आहे. आपल्या मुलाबाळांना तुम्ही हळू गाडी चालवा म्हणता, आम्हाला फोन करणारे लोक मात्र अतिशय वेगाने गाडी चालवा म्हणतात. हे चुकीचं आहे. आपल्या भीतीने आम्ही आंधळे झालोय, स्वार्थी झालोय. तर दुसरा फोन आला की तिकडे कोण लवकर जावं म्हणत नाही. आणि साधारण 5 वर्ष वयाचा साप आहे, धामण जातीचा साप आहे. मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात, मेलन अवस्थेत सुद्धा असतात आणि हा उंदीर वगैरे असेल त्यामुळे तो आला असेल. या सापापासून उलट धोका नाही. हा असला इथं तुमच्याकडे थांबला, उंदीर खातोय आणि विषारी साप येणार नाही. खरं म्हणजे मुलाबाळांचा रक्षण करतोय विषारी सापासून असं म्हणावं लागेल. पण हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत साप पकडत राहावं लागतं लक्षात घ्या. आणि ना इलाज आहे तो. तुम्ही किती लवकर सत्य स्वीकार करतात तेवढ्या लवकर तुमची भीती दूर होणार आहे. तर तो जिएंगे डर के साथ आणि मरेंगे डर के साथ असं होणार लक्षात घ्या. त्यासाठी आपण नक्की विचार करावा, नाहीतर व्हिडिओ बनवण्याचा काय अर्थ उरणार नाही. धन्यवाद.